देव सर्व कार्येषु सर्वदा टाटा मोटर्स कला मंच आपल्या समोर सविनय सादर करत आहे. क्वालिटीचा हा जागर आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून टाटा मोटर्स कार प्लांट कलामंच आपल्या समोर सविनय सादर करीत आहे. क्वालिटीचे महत्त्व सांगणारा नाट्यप्रयोग. गुणवत्तायुक्त उत्पादन हेच ग्राहकांचे परमोच्च समाधान, म्हणजेच कस्टमर ड्रिव्हन क्वालिटी याचे स्पष्टीकरण करणारे हे सादरीकरण. शिवप्रतापाची घेऊनी घागर, करूया क्वालिटीचा जागर. सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे, सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गाजे. काळजात रागी आमच्या रक्तात वाहती राजे. स्वानुभवातून दाखवली आम्हा प्रगतीची ही वाट, स्वानुभवातून दाखवली आम्हा प्रगतीची ही वाट. सारे मिळून आज करीतो गुणवत्तेची बात, करीतो गुणवत्तेची बात. धन्य धन्य छत्रपती राज, धन्य धन्य छत्रपती राज, धन्य धन्य छत्रपती राज, धन्य धन्य छत्रपती राज. रातो गुण आज शिवाजी राजांच्या शूरतेच, शिवाजी राजांच्या शूरतेच, शिवाजी राजांच्या शूरतेच. लोक कारभार व्यवस्थेच, लोक कारभार व्यवस्थेच, लोक कारभार व्यवस्थेच. कुशल नेतृत्व चरित्राच हो जी जी जी, कुशल नेतृत्व चरित्राच हो जी जी जी, कुशल नेतृत्व चरित्राच हो जी 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 जी. वाघाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचं मर्दन, असं असावं मावळ्यांचं वर्तन. ही तर आम्हास छत्रपतींची शिकवण. महाराज म्हणजे साक्षात विद्यापीठ, गुणवत्तेचे विद्यापीठ. आणि या विद्यापीठात अभ्यास करून आपण आपल्या जीवनातील कामातील अनेक अडीअडचणी अगदी सहज सोडवू शकतो. फक्त गरज आहे ती त्यांना जाणून घेण्याची. त्यांचं साहस, त्यांची व्यवस्थापनातली नियोजनबद्धता याबद्दल आपण कायम वाचत असतो, पण आपण ते आचरणात आणत नाही. अहो, कपाळी टिळा लावून, दाढी वाढवून छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी शिवगर्जना करीत आपण त्यांना डोक्यावर घेतो, पण डोक्यात घेत नाही. अहो, महाराजांनी त्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून हे स्वराज्य घडवलं, जोपासलं, उभं केलं. त्याचप्रमाणे आपण ही आपली ही संस्था घडवली पाहिजे, तिची गुणवत्तेनं उत्तरोत्तर प्रगती केली पाहिजे. धन्य धन्य जिजाऊ छावा, धन्य धन्य जिजाऊ छावा. एक एक दाखला घ्यावा, शिवविचार सोबती घ्यावा, शिवविचार सोबती घ्यावा. चारी बाजू डंका वाजवावा, डंका वाजवावा जिरहाजी, डंका वाजवावा जिरहाजी, डंका वाजवावा जिरहाजी. आपली ही संस्था आपल्याला बरीच चांगली नीतिमूल्य देत आहे. 4M, कल्चर क्रेडो, क्वालिटी कंट्रोल, ही तर सगळी आजच्या काळातील नावं. परंतु महाराजांनी त्यांच्या अनुभवातून या सर्व गोष्टी आपल्या समोर कधीच मांडल्या आहेत. त्यांची एकदा उजळणी व्हायलाच हवी. महाराजांनी गुणवत्तेत काम कसं करावं हे आपल्याला आधीच सांगून ठेवलेले. अहो, 4M म्हणजे असतं तरी काय? मॅन, मशीन, मेथड, मटेरियल. आता मॅन म्हणजे काय? कुशल मावळ्यांची निवड करणे असो, मशीन. उत्कृष्ट शस्त्रांची निर्मिती करणे असो, मेथड. कामाच्या ठिकाणी नवनवीन पद्धतींचा अवलंब करणे असो, आणि मटेरियल. राज्य कारभारासाठी लागणारे साहित्य, त्यांची निर्मिती, नियोजन, संवर्धन. या सगळ्याच बाबतीत आपले महाराज अतिशय निपुण. आणि याच कौशल्याच्या जोरावर त्यांनी गुणवत्तेचे मानक ठरेल असे स्वराज्य उभे केले. हे त्यांच्यासाठी सुद्धा सोपं नव्हतं.
पण त्यांच्या बरोबर होती ती त्यांची रयत धाडसी मावळे. मग ती लेकराच्या मायेपोटी अवघड असा बुरुज उतरून येणारी हिरकणी असो किंवा फक्त 300 बांधल. फक्त 300 बांधल बरोबर घेऊन 5000 गनिमाला पावन खिंडीत अडवणारे. वेळ प्रसंगी महाराजांना अधिकार वाणीनं आदेश देणारे बाजीप्रभू देशपांडे असो. अहो राजे ऐका माझं. आजपर्यंत आम्ही तुमचं ऐकत आलो, पण आज वडिलकीच्या नात्याने तुम्ही माझं ऐका. विशाळगडी पोचल्यावर तोफांचे 3 बार द्या. तोवर हा बाजी छातीचा कोट करून ही खिंड अशीच लढवत राहील. अहो लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. माझे स्वतःची काळजी घ्या. आपण परत भेटतोय. जय भवानी. जय भवानी. यावं राजे यावं. काळूनी आले झाले झाले सज्ज मराठे सरसावनी फाळी. हर 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 हर. तुटपुंज मनुष्यबळ, तुटपुंज शस्त्रसाठा, परंतु अफाट मनोधैर्य या जोरावर बाजींनी काय करून दाखवलं. असंच आपणही धाडसी व्हायला हवं, बोल्ड व्हायला हवं. तरच आपण आपल्या संस्थेवर येणारं कोणतंही संकट अतिशय सहजपणे परतवून लावू शकतो. आणि यासाठी हवी स्वतःच्या अंगावर जबाबदारी घेण्याची इच्छाशक्ती. हैवान साहसाचा हैवान. अफजल खान स्वराज्यावर चालून आला. सारे सैन्य महाराजांना म्हणू लागले आम्ही त्याला सामोरं जातो. पण महाराज सैन्याला पुढं करून लढाई करते ते महाराज कुठले. महाराजांना ठाऊक होतं अफजल खान कुठल्याही प्रकारचा दगा करू शकतो. यासाठी हे आव्हान मी स्वीकारलं पाहिजे.